नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गणित सेतू या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन या चॅप्टर मधला द कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड पाहणार आहोत. आपल्या लाईफमध्ये कधी कधी इक्वेशन बॅलन्स होत नाही, मग आपण काय करतो की ते इक्वेशन बॅलन्स करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे जे इनकम्प्लीट आहे त्याला कंप्लीट करण्याचा प्रयत्न करतो. मग या मेथडमध्ये पण आपल्याला जे इक्वेशन असेल तर त्याला इनकम्प्लीट इक्वेशनला कंप्लीट करायचं असणार. तर चला मग सुरुवात करूयात इनकम्प्लीटला कंप्लीट करण्याच्या या प्रवासाला. कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड साठी 4 स्टेप्स महत्वाच्या असतात. पहिली स्टेप असणार आहे ती स्टँडर्ड फॉर्म ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 असला पाहिजे. म्हणजे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं असेल तर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन या स्टँडर्ड फॉर्म मध्ये पाहिजे. ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 where a is a coefficient of x square, b is a coefficient of x and c is a constant term. आता नेक्स्ट स्टेप काय असणार आहे, कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर शुड बी 1. म्हणजे एक्स स्क्वेअरचा जो कोएफिशियंट असणार आहे तर तो नेहमी काय पाहिजे, 1 पाहिजे. म्हणजेच a ची व्हॅल्यू काय पाहिजे, 1 असली पाहिजे. आता स्टेप 3, जर 1 नसेल तर आपल्याला काय करायला लागेल, ती 1 करावी लागेल. मग 1 नसेल तर 1 कशी करणार आहे, जर सपोज a ची व्हॅल्यू 2 असेल तर त्या इक्वेशनला आपल्याला पूर्ण होल इक्वेशनला 2 न डिवाइड करायला लागेल. मग 2 न ज्यावेळेस आपण डिवाइड करू त्यावेळेस a ची व्हॅल्यू किती असणार, येईल 1 येईल. आता थर्ड स्टेप बघा, थर्ड स्टेप म्हणजे काय, एक थर्ड टर्म आपल्याला फाइंड करावी लागते. मग थर्ड टर्म साठी फॉर्म्युला काय असणार आहे, 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स इंटू ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथं कोएफिशियंट ऑफ एक्स म्हणजेच काय असणार आहे, बी ची व्हॅल्यू असणार आहे. म्हणजे हाच फॉर्म्युला तुम्ही कसा लक्षात ठेवू शकताय की 1/2 इंटू बी आणि त्याचा काय येणार आहे, ब्रॅकेट स्क्वेअर येणार आहे. मग इथं काय होईल, तुम्ही थर्ड टर्म फाइंड केलेली असेल. मग ही जी थर्ड स्टेप मध्ये तुम्ही थर्ड टर्म फाइंड करताय तर ती थर्ड टर्म असणार आहे ती एकदा आपल्याला ऍड करायची आणि एकदा सबट्रॅक्ट करायचं. ही असणार आहे तुमची 4th नंबरची स्टेप. म्हणजे आता 4 स्टेप मध्ये आपण पूर्ण हे जे कंप्लीटिंग स्क्वेअर मेथड आहे तर ती बघितली. म्हणजे पहिली स्टेप काय असणार आहे की ते जे इक्वेशन आहे तर ते स्टँडर्ड फॉर्म मध्ये पाहिजे. म्हणजेच ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 येणार आहे. नेक्स्ट सेकंड स्टेप काय असते की आपल्याला ते इक्वेशन जे दिलेले तर तिथली a ची व्हॅल्यू म्हणजेच एक्स स्क्वेअरचा जो कोएफिशियंट असणार आहे तर तो 1 पाहिजे. जर 1 नसेल तर आपण त्याला 1 करायचा असतो, म्हणजे डिवाइड करायला लागेल होल इक्वेशनला जी काय a ची व्हॅल्यू असेल त्याला. थर्ड स्टेप काय असणार, थर्ड टर्म जी आहे तुमची तर ती थर्ड टर्म आपल्याला फाइंड करायला लागते. मग थर्ड टर्म साठी फॉर्म्युला काय असतो, हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथंच कोएफिशियंट ऑफ एक्स म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकता, आता कोएफिशियंट ऑफ एक्स म्हणजे व्हॅल्यू काय असणार आहे, बी असणार आहे. मग ती व्हॅल्यू आपण इथं टाकली तरी आन्सर येणार आहे. मग इथं थर्ड टर्म आपण फाइंड केलेली. आता एकाच लास्ट स्टेप असणार आहे ती म्हणजे काय की जे ते इक्वेशन दिलेलं होतं तर त्या इक्वेशन मध्ये थर्ड टर्म एकदा आपण ऍड करतो आणि एकदा सबट्रॅक्ट करतो आणि मग इक्वेशन आपण सॉल्व्ह करतो आणि मग ते इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर आपल्याला त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूट्स मिळतात आणि तेच असतं तुमचं सोल्युशन. आता हा बघितला आपण थेअरी पार्ट. मग ऍक्च्युअल एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं तर ते आता आपण पाहणार आहे. आणि तुम्हाला कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड दरवर्षी बोर्डला विचारली जाते. 3 ते 4 मार्कांसाठी हा क्वेश्चन तुम्हाला येतो. त्यामुळे आता व्हिडिओ स्किप न करता व्यवस्थित बघा. फर्स्ट इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 15 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन आपल्याला कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडनं सॉल्व्ह करायचं. मग आता पहिली स्टेप काय असणार आहे, हे जे दिलेले इक्वेशन आहे हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये का नाही चेक करायचं. मग स्टँडर्ड फॉर्म काय असतो, ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0. मग आता हे इक्वेशन बघा, एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 15 इज इक्वल टू 0. म्हणजे हे स्टँडर्ड फॉर्म मध्ये. मग आपण एबीसीच्या व्हॅल्यू काढून घ्यात. a इज इक्वल टू, a म्हणजे काय असतो, एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट असतो. म्हणजे a ची व्हॅल्यू किती झाली, 1 झाली. b ची व्हॅल्यू काय झाली, x चा कोएफिशियंट म्हणजे 8 झालं. आणि c ची व्हॅल्यू काय आली, कॉन्स्टंट टर्म म्हणजे c ची व्हॅल्यू काय येणार आहे, 15 येणार आहे. आता काय करणार आपण, सेकंड स्टेपला जाणार आहे. सेकंड स्टेप मध्ये काय असतं की एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट असणार आहे त्याची व्हॅल्यू 1 पाहिजे. आता या इक्वेशन मध्ये बघा एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट काय आहे, a असतो आणि a ची व्हॅल्यू किती आलेली, 1 आलेली. मग आता आपण डायरेक्ट थर्ड टर्म आपण फाइंड करणार आहे. मग थर्ड टर्म साठी फॉर्म्युला काय होता, थर्ड टर्म इज इक्वल टू हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स म्हणजेच काय घेत होतो आपण, बी आणि ब्रॅकेट स्क्वेअर. मग काय येणार बघा, हाफ इंटू बी ची व्हॅल्यू किती, 8 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर.
बेकेबे बेचोक 8 म्हणजे काय मिळालं 4 स्क्वेअर आणि 4 स्क्वेअरची व्हॅल्यू किती आली 16 आली. म्हणजे थर्ड टर्म आपण फाइंड केली, थर्ड टर्मची व्हॅल्यू किती आली 16 आली. मग आता ही जी थर्ड टर्म आहे तर ते आपल्याला लास्ट स्टेप काय असते एकदा ऍड करायचे आणि एकदा सबट्रॅक्ट करायचे. मग हे इक्वेशन दिलेलं बघा काय होतं एक्स स्क्वेअर प्लस 8x. आता काय करणार इथंच ऍड करायचे बघा प्लस 16 मायनस 16 प्लस 15 इज इक्वल टू 0. आता ही गोष्ट लक्षात ठेवा थर्ड टर्म तुम्ही जी ऍड करताय तर ती नेहमी हा जो कॉन्स्टंट टर्म आहे ह्या कॉन्स्टंट टर्मच्या अगोदरच तुम्ही थर्ड टर्म ऍड आणि सबट्रॅक्ट करणार आहे. आता हे असं का करायचं कारण कॅल्क्युलेशन सोपे पडतात आणि जो स्क्वेअरची व्हॅल्यू आहे एक्सपान्शन तर ते सापडायला आपल्याला सोपं जातं. त्यामुळं ही जी कॉन्स्टंट टर्म आहे तर त्याच्या अगोदरच आपण थर्ड टर्म एकदा ऍड करणार आहे आणि एकदा सबट्रॅक्ट करणार आहे. मग आता जर आपण ग्रुप पाडलं बघा हे इक्वेशन एवढंच इक्वेशन जर बघितलं तर काय मिळतंय एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 आणि हे काय झालं मायनस 16 आणि हे प्लस 15 आन्सर काय येणार आहे -1 येणार. मग आता ज्यावेळेस आपण हे एक्सपान्शन बघतो तर हे एक्सपान्शन कोणतं एक्सपान्शन होतं ह्याला आपल्याला काय करायचंय ही जी पूर्ण एक्सपान्शन आहे तर त्याला आपल्याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहायचं आहे. कारण नावातच आहे बघा कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड म्हणजे आपल्याला दोन टर्म अशा मिळाल्या पाहिजेत की ज्याचा स्क्वेअर येणार असला पाहिजे. मग आता हे जे एक्सपान्शन बघितलं एक्स स्क्वेअर प्लस 8x प्लस 16 मग हे कोणाचं एक्सपान्शन येईल बघा एक्स प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे आणि हे -16 हे प्लस 15 आहे म्हणजे इथं आलं -1 इज इक्वल टू 0. मग आता हे एक्स प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू हे -1 होतं आपण आरच्या साईडला शिफ्ट केलं काय होणार आहे +1 होणार आहे. आता बघा ज्यावेळेस तुम्ही हे कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड शिकताय तर त्यावेळेस तुम्हाला एक्सपान्शन अल्जेब्राइक एक्सप्रेशन्स जे असतात तर ते तुम्हाला पाठ असले पाहिजेत. मग इथं कोणते कोणते दोन महत्वाचे लागतात तर a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आणि दुसरा कोणता लागतो a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता पहिल्यांदा मी इथं लिहून देते बघा तुम्हाला a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस टॉयस ऑफ ए बी आणि a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर साठी काय लागतो ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस टॉयस ऑफ ए बी. फक्त इथं कुठं फरक पडतो टॉयस ऑफ ए बीच्या तिथं ज्यावेळेस प्लस असेल त्यावेळेस सगळ्या टर्म प्लस मध्ये असणार आहेत आणि जेव्हा मायनस असेल त्यावेळेस टॉयस ऑफ ए बी ला काय येणार आहे मायनस साईन येणार आहे आणि म्हणूनच आपण काय केलं इथं एक्स प्लस 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर घेतला. मग आता इथं एक्स प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू काय मिळालं 1 मिळालं. मग आता बोथ साइडचं आपण स्क्वेअर रूट फाइंड करून घ्या. मग दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट जर घेतलं तर इथं काय मिळेल एक्स प्लस 4 इज इक्वल टू प्लस -1 मिळालं. मग एक्स ची व्हॅल्यू काय मिळेल एक्स इज इक्वल टू जर हे प्लस असेल तर एक्स ची व्हॅल्यू काय मिळणार आहे 1 - 4 आणि दुसरा एक्स इज इक्वल टू -1 - 4 मिळालं. मग एक्स ची व्हॅल्यू किती मिळाली एक्स इज इक्वल टू -3 आणि इथे एक्स इज इक्वल टू -5. म्हणजे हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल तर त्याचे दोन रूट्स मिळाले. कोणते दोन रूट मिळाले एक्स इज इक्वल टू -3 आणि दुसरा एक्स इज इक्वल टू -5 मिळाले. नेक्स्ट इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 4x मायनस 1085 इज इक्वल टू 0. मग आता पहिली स्टेप काय असणार आहे की हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का नाही चेक करायचंय. तर हे दिलेलं इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये कारण एक्स स्क्वेअर प्लस ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या टाईपचं इक्वेशन आहे. मग आता a ची व्हॅल्यू किती मिळणार आहे a म्हणजे काय असतो एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट म्हणजे 1 आली. b इज इक्वल टू b म्हणजे काय येणार आहे x चा कोएफिशियंट म्हणजे b ची व्हॅल्यू 4 झाली आणि c इज इक्वल टू c ची व्हॅल्यू काय येणार आहे -1085 येणार आहे. मग आता एबीसीच्या व्हॅल्यू फाइंड करून घेतल्या. आता सेकंड स्टेप काय असते की एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट किती पाहिजे 1 पाहिजे. म्हणजेच ए ची व्हॅल्यू 1 आहे ह्या इक्वेशनला पण ए ची व्हॅल्यू काय 1 आहे. मग आता काय करणार आपण थर्ड स्टेप फाइंड करणार आहे. मग ती कोणती असते की थर्ड टर्म फाइंड करतो आपण. मग थर्ड टर्म साठी फॉर्म्युला काय असतो हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स. मग कोएफिशियंट ऑफ एक्स म्हणजेच काय येणार आहे बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय आलं हाफ इंटू बी ची व्हॅल्यू किती झाली 4 ब्रॅकेटचा स्क्वेअर झाला बेके बे बेदुने 4 म्हणजेच काय झालं 2 चा वर्ग उत्तर किती आलं 4 आलं. म्हणजे थर्ड टर्म काय आली 4 आली. मग आता आपण ती थर्ड टर्म आहे ती एकदा ऍड करणार आहे आणि एकदा सबट्रॅक्ट करणार आहे. मग इक्वेशन होतं बघा एक्स स्क्वेअर प्लस 4x. आता मी तुम्हाला काय सांगितलेलं जी कॉन्स्टंट टर्म आहे तर त्याच्या अगोदर आपण एकदा ऍड करायचं आणि एकदा सबट्रॅक्ट करायचं. मग एकदा ऍड केलं +4
आता एकदा सबट्रॅक्ट करणार -4 मायनस 1085 इज इक्वल टू 0 झालं. मग आता ह्याचा एक ग्रुप तयार केला आपण आणि ह्या दोन्हींचा एक ग्रुप तयार केला. मग काय मिळालं एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे दोन्हींचं साईन मायनस आहे म्हणजे ऍडिशन होईल आणि साईन सबट्रॅक्शनचा लागेल म्हणजे मायनस. ह्या दोन्हींची ऍडिशन केली काय येणार आहे 1089 इज इक्वल टू 0 झालं. आता हे एक्सपान्शन काय मिळाले बघा एक्स स्क्वेअर प्लस 4x प्लस 4 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथं काय येणार बघा मग हा जो 4 आहे तर 4 कोणाचा स्क्वेअर आहे 2 चा स्क्वेअर आहे. मग एक्सपान्शन आपण लिहिताना कसं लिहिणार एक्स एकदाच लिहिणार प्लस 4 कोणाचा स्क्वेअर आहे 2 चा स्क्वेअर आहे मग 2 चा स्क्वेअर. मग हे एक्सपान्शन जर काढून बघितलं आपण तर काय येणार आहे एक्स प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. काय असतं पहिल्यांदा एक्स स्क्वेअर म्हणजे हा स्क्वेअर झाला प्लस बी चा स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे 4 प्लस 2 इंटू एक्स इंटू 2 म्हणजे 2x झालं. म्हणजेच काय आलं बघा एक्स स्क्वेअर प्लस 4 प्लस 2 इंटू 2 4x. म्हणजेच हेच एक्सपान्शन परत येते. मग ज्यावेळेस तुम्हाला हे ब्रॅकेट सॉल्व्ह करायला येत नसेल तर त्यावेळेस काय करणार आहे पहिल्यांदा हा एक्स स्क्वेअर मध्ये तर एक्स डायरेक्ट लिहायचा आणि ही जी कॉन्स्टंट टर्म आलेली तर तो कोणाचा स्क्वेअर आहे ते चेक करायचं. मग 4 कोणाचा स्क्वेअर होता 2 चा स्क्वेअर होता मग डायरेक्टली आपण काय लिहिलं एक्स प्लस 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इथं काय येणार बघा मायनस 1089 इज इक्वल टू 0. आता हे जे मायनस मध्ये तर ते आपण काय करणार आहे RHS साईडला नेणार आहे. मग ते मायनस मध्ये ते कॉन्स्टंट टर्म काय होणार आहे पॉझिटिव्ह होणार आहे. मग काय मिळालं बघा एक्स प्लस 2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 1089. मग आता याचं काय करणार आपण दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट काढून घेणार. मग स्क्वेअर रूट काढलं काय होईल हा स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे इकडे काय येणार आहे एक्स प्लस 2 इज इक्वल टू आता 1089 कोणाचा स्क्वेअर आहे 33 चा स्क्वेअर आहे. मग आपण काय लिहिणार प्लस मायनस 33 लिहिणार आहे. मग एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायची. मग एक्स इज इक्वल टू काय येईल एक्स इज इक्वल टू हा प्लस 2 आहे तो पलीकडे शिफ्ट केला मायनस होणार आहे. मग एकदा 33 मायनस 2 और एक्स इज इक्वल टू मायनस 33 मायनस 2. मग एक्सच्या व्हॅल्यू काय मिळतील 33 मायनस 2 आन्सर किती आलं 31 और एक्स इज इक्वल टू मायनस 33 मायनस 2 दोन्हींचे साईन मायनस आहे म्हणजे इथं काय होणार आहे ऍडिशन होणार आहे आणि साईन मायनस लागणार आहे. म्हणजे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स काय मिळाले एक्स इज इक्वल टू 31 और एक्स इज इक्वल टू मायनस 35. नेक्स्ट इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 2 इज इक्वल टू 0. आता हे इक्वेशन पण स्टँडर्ड फॉर्म मध्ये आता डायरेक्टली सॉल्व्ह करूयात बघा. मग ए इज इक्वल टू ए म्हणजे काय असतो एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट म्हणजे 1 आलं. बी इज इक्वल टू एक्सचा कोएफिशियंट 6 आला आणि कॉन्स्टंट टर्म सी इज इक्वल टू काय मिळाली 2 मिळाली. आता या इक्वेशन मध्ये सुद्धा ए ची व्हॅल्यू किती आली 1 आले. मग आपण डायरेक्ट थर्ड टर्म फाइंड करणार आहे. मग थर्ड टर्म इज इक्वल टू हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स म्हणजे बी ब्रॅकेट स्क्वेअर. मग काय येणार हाफ इंटू बी ची व्हॅल्यू किती झाली 6 ब्रॅकेटचा स्क्वेअर बे के बे बेत्रिक 6 म्हणजे थर्ड टर्म काय मिळाली 3 चा स्क्वेअर आणि 3 चा स्क्वेअर किती येतो 9 येतो. म्हणजे आपल्याला 9 एकदा ऍड करायला लागेल आणि एकदा सबट्रॅक्ट करायला लागेल. मग आता ह्या इक्वेशन मध्ये कॉन्स्टंट टर्मच्या अगोदर आपण काय करणार एकदा 9 ऍड करणार आहे आणि एकदा सबट्रॅक्ट करणार आहे. मग काय मिळेल एक्स स्क्वेअर प्लस 6x इथं घेणार प्लस 9 मायनस 9 प्लस 2 इज इक्वल टू 0. मग आता आपल्याला दोन ग्रुप करायचे इथपर्यंतचा एक ग्रुप झाला आणि हा एक ग्रुप झाला. मग आता इथं काय मिळाले बघा एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 9 हा ग्रुप मिळालेला. मग आता आपल्याला ह्याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहायचं असेल तर आपण कसं लिहिणार पहिल्यांदा एक्स लिहिणार प्लस आता लास्ट टर्म चेक करायची लास्ट टर्म काय आहे 9 आहे आणि 9 कोणाचा स्क्वेअर असतो 3 चा स्क्वेअर असतो. पण डायरेक्ट आपण काय लिहिणार एक्स प्लस 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता मायनस 9 आणि हे प्लस 2 होतो दोन्हींचे साईन अपोजिट आहेत म्हणजे काय होणार आहे सबट्रॅक्शन होणार आहे. मग 9 मधून 2 गेलं आन्सर काय आलं 7 मायनस 7 इज इक्वल टू 0 झालं. आता आपण काय करूयात हे मायनस 7 आहे त्या आरच्या साईडला शिफ्ट करूयात. मग काय मिळेल एक्स प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू प्लस 7 झालं. मग आता आपल्याला काय करायचं की ह्या दोन्ही साईडचा आपल्याला स्क्वेअर रूट घ्यायचंय. मग स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय मिळेल एक्स प्लस 3 इथला स्क्वेअर रूट घेतला स्क्वेअर कॅन्सल झाला इज इक्वल टू हे स्क्वेअर रूट काय येणार आहे प्लस मायनस रूट 7
कारण 7चं स्क्वेअर रूट निघत नाही, मग आपण ते काय करणार आहे, रूट मध्ये आहे अशी व्हॅल्यू लिहिणार. मग आता एक्सच्या व्हॅल्यू काय येतील, एक्स इज इक्वल टू हा 3+3 होता तो अरेच्या साईडला शिफ्ट झाल्यावर काय होणार आहे, -3 होणार आहे. मग इक्वेशन कसं मिळेल, -3 + √7 और एक्स इज इक्वल टू -3 - √7. अशा पद्धतीनं कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आपण बघत असतो आणि सर्वात सोपी कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आहे, कारण 4 स्टेपमध्येच आन्सर आपल्याला मिळते. काही इक्वेशन मध्ये पहिल्या 2 स्टेप पण आपल्याला काढायला लागत नाही, म्हणजे फक्त जर तुम्ही थर्ड टर्म व्यवस्थित काढत असाल आणि हे जर लॉजिक तुम्हाला समजत असेल तर कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड तुमची चुकणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन आहे 2y² + 9y + 10 = 0. आता हे इक्वेशन बघतानाच आपल्याला समजतंय की हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेले, पण a ची व्हॅल्यू किती येते, 2 येते. मग आपल्याला सेकंड स्टेप नुसार x² किंवा y² चा जो कोएफिशियंट असतो तर तो 1 असावा लागतो. इथं आपला काय आहे, 2 आहे. म्हणजे होल इक्वेशनला आपल्याला काय करायला लागेल, 2 न डिवाइड करायला लागेल. डिवाइड इक्वेशन, सपोज या इक्वेशनला 1 नाव देऊयात, मग इक्वेशन 1/2. मग 2 न डिवाइड केल्यानंतर काय मिळेल बघा, 2y² अपॉन 2 + 9y/2 + 10/2 = 0. मग आता हे इक्वेशन सॉल्व्ह करूयात बघा. 2 ला 2 कॅन्सल झालं म्हणजे ते आलं y² + 9/2 × y + 2 न डिवाइड केले इथं किती येणार आहे, 5 येणार आहे = 0. मग आता हे जे इक्वेशन मिळाले हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये पण आहे आणि a ची व्हॅल्यू किती आली, 1 आली. म्हणजेच a = 1 झालं, b = 9/2 आणि c ची व्हॅल्यू किती आली, 5 आली. मग आता ह्या व्हॅल्यू काढून घेतल्या, आता आपल्याला काय करायला लागेल, थर्ड टर्म फाइंड करायला लागेल. मग थर्ड टर्म = 1/2 × b (स्क्वेअर). काय येईल मग बघा, 1/2 × b ची व्हॅल्यू किती आहे, 9/2 (स्क्वेअर). म्हणजेच किती येईल हे, 9/4 (स्क्वेअर). 9चा स्क्वेअर किती असणार आहे, 81 डिवायडेड बाय 4चा स्क्वेअर किती असणार आहे, 16 असणार आहे. म्हणजे थर्ड टर्म काय मिळाली आपल्याला, 81/16 मिळाली. आता ती आपण एकदा ऍड करणार आहे आणि एकदा सबट्रॅक्ट करणार आहे. मग काय इक्वेशन होतं बघा इथं, आता हे इक्वेशन घ्यायला लागणार आहे आपल्याला, कारण ह्या इक्वेशनला आपण स्टँडर्ड फॉर्म मध्ये आणि जशा पॅटर्न मध्ये हवंय तसं इक्वेशन घेतले, त्यामुळं आता इक्वेशन घेताना आपण हे इक्वेशन घेणार. मग काय भेटलं बघा, y² + 9/2y. आता ऍड काय करायचं, एकदा 18/16 आणि एकदा -18/16 आणि +5 ॲज इट इज ठेवला = 0 आलं. आता 2 आपल्याला पार्ट पाडायचे, हा एक पार्ट झाला आणि हा एक पार्ट झाला. मग आता ह्या पार्ट मध्ये मी तुम्हाला सांगितलं याचं एक्सपान्शन लिहिताना कसं लिहिणार आहे, हा y² होता त्याच्याऐवजी y लिहिणार, प्लस लास्टची टर्म कोणती आपली 81/16. मग 81चा स्क्वेअर रूट घेतलं, आन्सर किती आलं, 9 डिवायडेड बाय 16चा स्क्वेअर रूट घेतला, आन्सर आलं 4 (स्क्वेअर). हे झालं y + 9/4 (स्क्वेअर). आता इथं बघूयात बघा, आता इथं आपल्याला ऍडिशन करताना दोन्हीचे डिनॉमिनेटर्स इक्वल करावे लागतील. मग इथं काही नाही, म्हणजे डिनॉमिनेटर किती असणार आहे, 1 असणार आहे. मग इथं 1 आहे तर आपल्याला किती आणायचंय, 16. म्हणजे इथं दोन्ही साईडला आपल्याला काय करायला लागेल, 16 ने मल्टिप्लाय करायला लागेल. मग आता आपण -81/16 ॲज इट इज ठेवलं, प्लस 5 × 16 डिवायडेड बाय 1 × 16 = 0 झालं. मग ही टर्म आहे अशी ठेवली, y + 9/4 (स्क्वेअर). हे -81/16 प्लस 5 × 60, आन्सर आलं 80 डिवायडेड बाय 16 = 0 झालं. मग आता बघा हे ॲज इट इज ठेवणार आहे आपण, y + 9/4 (स्क्वेअर) = आता बघा याचे डिनॉमिनेटर्स इक्वल आहेत, म्हणजे आपण काय लिहू शकतो, -81 + 80 डिवायडेड बाय 16 = 0 झालं. आता हे एकदा मायनस मध्ये आणि एक काय प्लस मध्ये, म्हणजे दोन्हीकडे सबट्रॅक्शन येणार आहे. म्हणजे आन्सर काय येणार बघा, y + 9/4 (स्क्वेअर) -1/16 = 0. हे -1/16 आहे ते आपण आरच्या साईडला शिफ्ट करून, म्हणजे काय येणार बघा, y + 9/4 (स्क्वेअर) = 1/16
16 मिळालं. आता इथं आपण दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतोय. मग दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय मिळेल, y प्लस 9/4 इज इक्वल टू 1चं स्क्वेअर रूट 1 येणार आहे आणि 16चं स्क्वेअर रूट 4 येणार आहे. मग प्लस मायनस 1/4 मिळेल. मग yच्या दोन व्हॅल्यू मिळतील. मग y इज इक्वल टू काय मिळेल, हे मायनस 9/4 होणार आहे. म्हणजे मायनस 9/4 प्लस 1/4 आणि सेकंड व्हॅल्यू काय मिळणार आहे, y इज इक्वल टू मायनस 9/4 मायनस 1/4. म्हणजे असं y ची व्हॅल्यू किती मिळेल, इथं 8/4 मिळाली मायनस 8/4. कारण इथं काय होणार आहे बघा, एक मायनस मध्ये आणि एक प्लस मध्ये. मग आपण काय घेणार आहे, सबट्रॅक्शन घेणार आणि साइन मोठ्या संख्येचा देणार आहे. म्हणजे मायनस 9/4. 4 1 4 4 2 8 म्हणजे y इज इक्वल टू -2. और आता हे सॉल्व्ह केल्यानंतर काय मिळेल, मायनस 10/4 मिळेल. कारण इथं साइन दोन्हींच्या सेम होते. मग आपण ऍडिशन करतो. मग 2 न डिवाइड केलं तर 5 येणार आहे आणि खाली काय येणार आहे, 2 येणार आहे. म्हणजेच yच्या व्हॅल्यू काय मिळाले, -2 और -5/2. नेक्स्ट इक्वेशन आहे 7x² प्लस 2x मायनस 1 इज इक्वल टू 0. मग हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे, पण त्या इक्वेशनचा x² चा कोएफिशियंट किती आलाय, 7 आलाय. मग त्याला आपल्याला काय करायला लागेल, 1 आणायला लागेल. मग आता सपोज या इक्वेशनला आपण इक्वेशन नंबर 1 दिलं तर काय करायला लागेल, डिवाइड. आता इथं अजून एक ट्रिक तुम्हाला मी सांगितलेली की इथे याची जी कोणती व्हॅल्यू येईल, जे काय असेल -3 असू दे, 7 11 12 जे कोणती व्हॅल्यू असणार आहे, तर त्या व्हॅल्यूला पहिल्यांदा काय करायचं, पूर्ण होल इक्वेशनला डिवाइड करायचं. मग आता काय करणार आपण, डिवाइड इक्वेशन 1 बाय 7. मग 7 न डिवाइड केल्यानंतर काय भेटेल, 7x² प्लस 2/7x मायनस 1/7 इज इक्वल टू 0 मिळाल. मग 7 ला 7 कॅन्सल झाला म्हणजे काय मिळालं, इथं x² प्लस 2/7x मायनस 1/7 इज इक्वल टू 0. मग आता हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये पण आलं आणि x² चा कोएफिशियंट पण 1 झाला. मग a ची व्हॅल्यू किती मिळाली, 1, b इज इक्वल टू 2/7 आणि c इज इक्वल टू मायनस 1/7. ह्या व्हॅल्यू आपण काढून घेतल्या. आता आपल्याला थर्ड टर्म फाइंड करायची आहे. मग थर्ड टर्म इज इक्वल टू 1/2 इंटू कोएफिशियंट ऑफ x. म्हणजेच काय असणार आहे, कोएफिशियंट ऑफ x म्हणजे b ची व्हॅल्यू असणार आहे, b चा स्क्वेअर. मग 1/2 इंटू b ची व्हॅल्यू किती, 2/7 ब्रॅकेट स्क्वेअर झाला. ह्या 2 ला 2 कॅन्सल झाला म्हणजेच थर्ड टर्म काय मिळाली आपल्याला, 1/7 ब्रॅकेट स्क्वेअर. मग 1 चा स्क्वेअर किती येणार आहे, 1 येणार आहे आणि 7 चा स्क्वेअर किती येणार आहे, 49 येणार. म्हणजे थर्ड टर्म काय मिळाली आपल्याला, 1/49 मिळाली. मग आता ही थर्ड टर्म आपण एकदा ऍड करणार आहे आणि एकदा सबट्रॅक्ट करणार आहे. मग कुठं करायची आपल्याला, ह्या इक्वेशन मध्ये. मग काय झालं बघा, x² प्लस 2/7x एकदा ऍड केली 1/49, एकदा मायनस केली 1/49 आणि हे मायनस 1/7 ऍज इट इज राहील. मग आता आपल्याला हे दोन पार्ट मध्ये इक्वेशन डिवाइड करायचे. हा झाला फर्स्ट पार्ट आणि हा झाला सेकंड पार्ट. मग ह्याला आपण स्क्वेअरच्या फॉर्मॅट मध्ये कसं लिहिणार आहे, x² होतं त्याच्याऐवजी x लिहिला, प्लस लास्ट टर्म चेक करायचे. मग लास्ट टर्मचा स्क्वेअर रूट काढायचा आहे. मग 1 चा स्क्वेअर रूट काय येणार आहे, 1. 49 चा स्क्वेअर रूट 7. 49 कोणाचा स्क्वेअर आहे, 7 चा आहे, त्यामुळे 7 लिहिलं ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथं दोन्हींचे पण साइन मायनस मध्ये म्हणजे आपण ऍडिशन करणार आहे आणि सबट्रॅक्शनचं साइन देणार आहे. पण डिनॉमिनेटर दोन्हींचा वेगळा आहे. इथं 49 आहे आणि इथं 7 आहे. मग आता आपल्याला पहिल्यांदा काय करायला लागेल, डिनॉमिनेटर इक्वल करायला लागेल. मग इथं डिनॉमिनेटर इक्वल करायसाठी 7 न मल्टिप्लाय करायला लागेल. इथं मग वर खाली दोन्हीकडे आपण 7 न मल्टिप्लाय केलं म्हणजे काय झालं, -1 -1 इंटू 7 7 डिवायडेड बाय 49 इज इक्वल टू काय मिळालं, 0 मिळालं. मग आता काय इक्वेशन तयार होईल बघा, x प्लस 1/7 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 1 आणि 7 ची ऍडिशन केली 8/49 इज इक्वल टू 0 मिळालं. आता हे मायनस 8/49 आहे तर ते आपल्याला RHS साईडला शिफ्ट करायचं. मग RHS साईडला शिफ्ट केल्यानंतर इक्वेशन काय मिळेल आपल्याला बघा, x प्लस 1/7 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू प्लस 8/49 मिळेल. मग आता दोन्ही साईडचं आपल्याला स्क्वेअर रूट फाइंड करायला लागेल. मग स्क्वेअर रूट घेतल्यानंतर हा स्क्वेअर कॅन्सल होईल म्हणजे इथं काय मिळणार आहे, x प्लस 1/7 इज इक्वल टू.
आता 8चं स्क्वेअर रूट आपण फाइंड करू शकत नाही, मग 8ला आपण कसं लिहू शकतो 4 × 2 आणि 4चं स्क्वेअर रूट काय येणार आहे मग 2. म्हणजेच हे बघा 8 कसं लिहिणार, आता इथं लिहिते 8 इज इक्वल टू 4 × 2. मग 4 म्हणजे काय असणार आहे 2चं स्क्वेअर रूट, म्हणजे 2 × स्क्वेअर रूट ऑफ 2. म्हणजेच काय लिहिलं 2√2 डिवायडेड बाय 49चा स्क्वेअर रूट किती येणार आहे 7 येणार आहे, मग इथे येणार आहे 7. मग x इज इक्वल टू काय तयार होईल बघा, आपलं इक्वेशन एकदा काय होईल -1/7 हे प्लस मायनस 2√2/7. मग आता दोन्हींचे डिनॉमिनेटर्स इक्वल आहेत, त्यामुळे एकदाच लिहिले तरी चालतील. म्हणजे x इज इक्वल टू -1 - 2√2/7 और दुसरी x ची व्हॅल्यू काय असणार आहे x इज इक्वल टू -1 + 2√2/7. अशा पद्धतीनं कंप्लिटिंग स्क्वेअर मेथडने आपल्याला इक्वेशन सॉल्व्ह करायचे असतात. नेक्स्ट इक्वेशन आहे x² + 6x + 5 इज इक्वल टू 0. आता ते हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे का, तर स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे. आणि मग आता नेक्स्ट स्टेप आपण करणार आहे. नेक्स्ट स्टेपला काय चेक करायचं असतं, x² चा कोएफिशियंट तो 1 असला पाहिजे, म्हणजेच a ची व्हॅल्यू किती असली पाहिजे 1 असली पाहिजे. मग ह्या इक्वेशन मध्ये a ची व्हॅल्यू 1 आहे. मग इक्वेशन मध्ये व्हॅल्यू लिहूयात बघा, a इज इक्वल टू a ची व्हॅल्यू किती आली 1 आली, b ची व्हॅल्यू काय असणार आहे x चा कोएफिशियंट म्हणजे 6 झाली, आणि c ची व्हॅल्यू काय येणार आहे c इज इक्वल टू कॉन्स्टंट टर्म असते त्यामुळे c ची व्हॅल्यू 5 आली. आता आपल्याला काय करायचं असणार आहे थर्ड टर्म फाइंड करायची. मग थर्ड टर्म फाइंड करण्यासाठी फॉर्म्युला काय असतो, हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ x आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग आता इथं कोएफिशियंट ऑफ x म्हणजेच कोणाची व्हॅल्यू घेणार आहे आपण b ची व्हॅल्यू घेणार आहे. मग काय येईल बघा, हाफ इंटू b ची व्हॅल्यू किती आहे 6 आणि ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग बे बेत्रिक 6 म्हणजे आन्सर काय येणार आहे 3चा स्क्वेअर, आणि 3चा स्क्वेअर किती असतो 9 असतो, त्यामुळे हे 9 झालं. म्हणजेच थर्ड टर्म आपल्याला काय मिळाली 9 ही थर्ड टर्म मिळाली. मग ही थर्ड टर्म आपण एकदा ऍड करणार आहे आणि एकदा सबट्रॅक्ट करणार आहे. मग आता इथं बघा x² + 6x. आता थर्ड टर्म ही नेहमी कुठं ऍड करायची, हा जो कॉन्स्टंट टर्म असणार आहे त्याच्या अगोदर. मग आता एकदा आपण ऍड केली आणि एकदा सबट्रॅक्ट केली, +5 ॲज इट इज इक्वल टू 0 झालं. मग हे जे पूर्ण इक्वेशन मिळाले ते आपल्याला 2 पार्ट मध्ये डिवाइड करायचं. मग पहिला पार्ट असणार आहे 3 टर्मचा आणि नंतरचा असणार आहे ह्या 2 टर्मचा. ज्या कॉन्स्टंट टर्म्स आहेत त्यांचा एक पार्ट येणार आहे आणि राहिलेले जे असणार आहेत तर त्यांचा एक पार्ट घेतो. मग आता ह्याचं आपल्याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये कसं लिहिणार आहे आपण, हे एक्सपान्शन x² आहे त्याच्याऐवजी x लिहिणार, प्लस ह्या पूर्ण 3 पार्ट मधल्या 3 टर्म आहेत त्यातली शेवटची टर्म बघणार. शेवटची टर्म कोणती आहे 9 आहे, आणि 9चा स्क्वेअर रूट किती येणार आहे मग 3 येणार आहे. मग x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर हा पहिला पार्ट पडला. आता दुसरा पार्ट घेताना x मायनस मध्ये टर्म आणि एक काय प्लस मध्ये टर्म. मग आपण काय करणार इथं सबट्रॅक्शन घेणार आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देणार. मग दोन्हींची वजाबाकी केली, उत्तर किती येणार आहे 4 येणार आहे, आणि 9 आणि 5 दोन्हींमध्ये मोठी कोणती संख्या झाली 9 झाली. मग 9 ला साइन कोणतं होतं मायनस, मग -4 इज इक्वल टू 0 घेतलं. आता हा जो -4 आहे तर तो आपल्याला काय करायला लागेल RHS साईडला शिफ्ट करायला लागेल. मग काय येईल बघा, x + 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू हा -4 आपण RHS साईडला शिफ्ट केलं काय होईल साइन चेंज होतील, म्हणजे इथे काय येणार आहे +4 येणार. मग आता ह्या इक्वेशनचा आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची, त्यामुळे आपण काय करणार आहे दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेणार आहे. मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. मग दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय मिळेल आपल्याला, इथं स्क्वेअर रूट घेतलं स्क्वेअर कॅन्सल होईल, म्हणजे x + 3 इज इक्वल टू 4चा स्क्वेअर रूट काय येणार आहे +-2 येणार आहे. मग x ची व्हॅल्यू फाइंड करायची, मग हा +3 येत आपण RHS साईडला शिफ्ट करणार आहे. मग काय येईल बघा, x इज इक्वल टू -3 एकदा +2 घेणार, और x इज इक्वल टू -3 आता एकदा प्लस घेतलं म्हणजे एकदा काय घ्यायला लागेल मायनस घ्यायला लागेल. म्हणजेच x ची व्हॅल्यू किती मिळाली, x इज इक्वल टू -3 + 2 -1, और x इज इक्वल टू आता इथं दोन्ही व्हॅल्यू मायनस मध्ये म्हणजे इथं ऍडिशन करणार आहे आणि आन्सर काय येणार मग -5. म्हणजे इक्वेशनचे रूट्स काय असणार आहेत, x इज इक्वल टू -1 और x इज इक्वल टू -5. नेक्स्ट इक्वेशन आहे x² + 10x + 9 इज इक्वल टू 0.
आता हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये आहे आणि एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट पण 1 आहे, त्यामुळे आपण डायरेक्ट काय करणार आहे, थर्ड स्टेप घेणार आहे. थर्ड स्टेप काय असते, थर्ड टर्म फाइंड करतो आपण. मग थर्ड टर्म साठी फॉर्म्युला काय असतो, थर्ड टर्म इज इक्वल टू हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स. मग कोएफिशियंट ऑफ एक्स म्हणजे काय असणार आहे, बी ची व्हॅल्यू असणार आहे, म्हणजेच हाफ इंटू बी ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार. हाफ इंटू बी ची व्हॅल्यू किती आली, बी ची व्हॅल्यू 10 आहे, मग हाफ इंटू 10 ब्रॅकेटचा स्क्वेअर येणार आहे. मग 2 ने डिवाइड केलं बघा, बे के बे, बे पंचे 10, म्हणजे 5चा वर्ग. मग 5चा वर्ग किती येणार आहे, 25. थर्ड टर्मची व्हॅल्यू काय आली, 25 आली. मग ही 25 एकदा आपण ह्या इक्वेशन मध्ये एकदा ऍड करणार आहे आणि एकदा सबट्रॅक्ट करणार आहे. मग काय येईल बघा, एक्स स्क्वेअर प्लस 10x. आता इथे एकदा आपण 25 घेतले, एकदा 25 वजा करणार आहे, अधिक 9 बरोबर 0. मग हे जे इक्वेशन मिळाले, हे इक्वेशनला आपल्याला 2 पार्ट मध्ये डिवाइड करायचे. मग पहिला झाला हा पार्ट आणि दुसरा काय येणार आहे, -25 प्लस 9 हा एक पार्ट येणार. मग आता ह्याचं आपल्याला एक्सपान्शन लिहायचं, स्क्वेअरच्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं हे इक्वेशन. तर कसं लिहिणार, एक्स स्क्वेअरच्या ऐवजी एक्स लिहिला प्लस लास्ट टर्म काय झाली ह्या इक्वेशनची, 25 झाली. मग 25चं स्क्वेअर रूट, 25 कोणाचा वर्ग आहे, 5चा वर्ग. आपण इथे लिहिणार 5 ब्रॅकेटचा स्क्वेअर. आता इथं बघा 25 मायनस मध्ये आणि 9 प्लस मध्ये, म्हणजे इथं काय करायला लागेल, आपल्याला सबट्रॅक्शन घ्यायला लागेल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायला लागेल. मग 25 मोठी संख्या आहे म्हणून आपण मायनस घेतलं, मग 25 मधून 9 गेलं, उत्तर किती येणार आहे, 16 इज इक्वल टू 0 झालं. मग हे -16 आहे, RHS साईडला गेल्यानंतर काय होईल, +16 होईल. मग काय मिळेल आपल्याला, x प्लस 5 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, हे -16 होतं ते काय होणार आहे, +16 येणार आहे. आता या स्टेप नंतर आपल्याला x ची व्हॅल्यू फाइंड करायची, म्हणून आपण काय करणार आहे, दोन्ही साईडचा स्क्वेअर रूट घेतो. मग स्क्वेअर रूट घेतल्यानंतर काय तयार होईल बघा, x प्लस 5 इथं स्क्वेअर रूट घेतल्यामुळे हा स्क्वेअर कॅन्सल झाला, इज इक्वल टू 16चा स्क्वेअर रूट काय येणार आहे, 4 येणार आहे. मग प्लस मायनस 4 झालं. मग आता x ची व्हॅल्यू फाइंड करायची, त्यामुळे हे 5 आहे ते आपण RHS साईडला शिफ्ट करूयात, म्हणजे x इज इक्वल टू काय मिळेल, -5 एकदा +4 घ्यायचं, और -5 एकदा -4 घेणार आहे. मग x ची व्हॅल्यू किती मिळाली, इथं एक मायनस मध्ये आणि एक प्लस मध्ये, म्हणजे इथं सबट्रॅक्शन होईल आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देणार आहे, म्हणजे x इज इक्वल टू -1 और x इज इक्वल टू, इथं दोन्हींच्या साइन सेम आहेत, म्हणजे आपण ऍडिशन करणार आहे आणि साइन मायनस देणार आहे, म्हणजे 5 + 4 आन्सर किती आलं, 9. म्हणजे या इक्वेशनचे सोल्युशन्स काय असणार आहेत, x इज इक्वल टू -1 और x इज इक्वल टू -9. नेक्स्ट इक्वेशन आहे एक्स स्क्वेअर प्लस 12x प्लस 20 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन स्टँडर्ड फॉर्म मध्ये दिलेलं आहे. मग a ची व्हॅल्यू किती येईल बघा, a इज इक्वल टू 1, b इज इक्वल टू 12 आणि c इज इक्वल टू काय आली, 20 आली. मग नेक्स्ट स्टेप काय असते आपली, a ची व्हॅल्यू 1 पाहिजे. मग ह्या इक्वेशन मध्ये ऑलरेडी a ची व्हॅल्यू 1 आहे, मग आपण डायरेक्ट आता काय करणार आहे, थर्ड स्टेप फाइंड करणार आहे. मग थर्ड टर्म साठी काय येणार आहे, थर्ड टर्म इज इक्वल टू हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स म्हणजेच बी येणार आहे ब्रॅकेट स्क्वेअर. मग काय येईल बघा, हाफ इंटू बी ची व्हॅल्यू किती आहे, 12 ब्रॅकेट स्क्वेअर. बे के बे, बेसक 12. मग आन्सर काय येणार इथं, 6चा स्क्वेअर म्हणजेच किती मिळालं, 36. थर्ड टर्म काय झाली आपली, 36 झाली. मग ती त्या इक्वेशन मध्ये एकदा ऍड करतोय आणि आपण एकदा सबट्रॅक्ट करतोय. मग काय येणार बघा, एक्स स्क्वेअर प्लस 12x प्लस 36 मायनस 36 प्लस 20 इज इक्वल टू 0. हे जे एवढं मोठं इक्वेशन आहे त्याला आपण 2 पार्ट मध्ये डिवाइड करणार आहे. पहिला पार्ट असणार आहे तो 3 टर्म्स असणार आहे आणि दुसरा पार्ट असणार आहे ते 2 टर्म्स असणार आहे. मग आता इथं बघा काय मिळालं, पहिली टर्म काय, पहिला आपला पार्ट काय, एक्स स्क्वेअर प्लस 12x प्लस 36. मग आता ह्याला आपल्याला स्क्वेअरच्या फॉर्मॅट मध्ये लिहायचं. मग काय करणार, पहिली टर्म कोणती, एक्स स्क्वेअर म्हणजे त्याला एक्स लिहिणार प्लस, आता हे 36 होतं, मग 36चा स्क्वेअर रूट घ्यायचंय. मग 36चा स्क्वेअर रूट काय येतं, 6 येतं. मग 6 ब्रॅकेट स्क्वेअर. आता हे -36 आणि हे +20, म्हणजे इथं काय होणार आहे, सबट्रॅक्शन होणार आहे साइन मोठ्या संख्येचं, म्हणजे -16 इज इक्वल टू 0 झालं. मग x प्लस 6 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, हे -16 होतं ते RHS साईडला शिफ्ट केल्यानंतर काय होणार आहे, +16 होणार.
मग आता आपण ह्या स्टेप नंतर काय करतो, दोन्हीचं स्क्वेअर रूट घेतो. मग स्क्वेअर रूट दोन्ही साईडला घेतल्यावर काय मिळेल, एक्स प्लस 6 इज इक्वल टू 16चा स्क्वेअर रूट काय येणार आहे, प्लस मायनस 4 येणार आहे. मग आता एक्सच्या व्हॅल्यू फाइंड करूयात. एक्स इज इक्वल टू हे प्लस 6 आहे, तर ते आरच्या साईडला शिफ्ट केल्यावर काय होईल, -6 होईल. म्हणजे एकदा -6 प्लस 4 घेणार आहे, और एक्स इज इक्वल टू -6 - 4 घेणार. मग एक्सची व्हॅल्यू किती मिळेल, एक्स इज इक्वल टू -6 आणि +4 म्हणजे -2, और एक्स इज इक्वल टू दोन्ही साइन मायनस मध्ये आहेत, म्हणजे मायनसचं साइन आणि 6 आणि 4 चे ऍडिशन केलं, आन्सर किती आलं, 10 आलं. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती मिळाली, -2, और एक्स इज इक्वल टू -10. आता तुमच्यासाठी एक चॅलेंज क्वेश्चन, बोर्डवर जो क्वेश्चन दिसतो, x² + 16x + 15 इज इक्वल टू 0, हे इक्वेशन तुम्हाला कंप्लिटिंग स्क्वेअर मेथडनं सॉल्व्ह करायचे. हे इक्वेशन सॉल्व्ह करा आणि आन्सर काय येते ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण कंप्लिटिंग द स्क्वेअर मेथडचे भरपूर एक्झाम्पल्स सॉल्व्ह केले. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आपण ही कंप्लिटिंग स्क्वेअर मेथड शिकलेलं आहे. व्हिडिओ व्यवस्थित बघा. ही मेथड एकदा तुम्ही पाहिल्यानंतर पुन्हा कधीच विसरणार नाही. जर ही व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत या चॅनलची लिंक शेअर करा. तसंच गणित सेतू या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत अशाच एका गणिताच्या महत्त्वाच्या टॉपिक सोबत. तोपर्यंत स्टडी करत राहा आणि गणित सोपं करत राहा. धन्यवाद.